भाषांतर केलंय, पण अटलजींच्या परिवाराने म्हणजे त्यांच्या कन्येने जावयाने ज्याला परवानगी अधिकृत पत्राने मनोगता देऊन असलेलं एकमेव हे पुस्तक आहे. असो त्यामुळे असे आमचे प्रवीण दवणेजी सुखाती भेटतात, दुःखाती भेटतात, दुःखातून काढताना भेटतात, प्रेमाती भेटतात, शत्रुत्वाती भेटतात, शकुनात भेटतात, अपशकुनात भेटतात, सगळीकडे भेटणारे आमचे दवणेजी. आणि ही आमची गायक मंडळी म्हणजे अर्चना काय किंवा आमचा मंदार काय. अर्चना तर आमचा परिवारच आहे, मंदारी परिवार नाही तर म्हणेल मला काय लांब केलं की असं. कारण सांस्कृतिक कार्यमंत्र्याला सगळे पार्श्वगायक हे परिवारात ठेवावेच लागतील. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्टर दीपक सावंत यांचं कार्य सुद्धा इतकं जबरदस्त आहे. कारण मला वाटतं थोडं विषयांतर होईल पण सांगतो. याचं कारण ही व्यक्ती जी आहे ही निरपेक्ष भावनेने विषयाला आपलंसं धरून काम करणारी व्यक्ती आहे. मी पालकमंत्री म्हणून जबाबदारी घेतली आणि 3 महिन्यामध्ये वर्तमानपत्रामध्ये मी बातमी वाचली. तुम्हालाही मनाला वेदना देणारी आहे, मलाही त्याचा खूप मानसिक त्रास झाला. तो म्हणजे कुपोषण आणि कुपोषणातली बालमृत्यू, त्यांचं वजन कमी असणं, त्यातनं होणारा त्रास आणि यातनं होणारा आपल्या पुढच्या पिढीसमोरची समस्या. या कुपोषणाच्या समस्येचा विषय मी सांगतोय त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण मुंबई उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे असं मी वर्तमानपत्रामध्ये वाचलं. मी खूप अस्वस्थ झालो. अरे मुंबईमध्ये, मुंबई उपनगरात, आपल्या बांद्र्यापासून दहिसरपर्यंत, सायनपासून मुलुंडपर्यंत या भागात, आणि इतक्या मोठ्या प्रमाणात. आणि मी अस्वस्थ झालो. अधिकाऱ्यांची बैठक लावली, नोटीस काढली, पण त्यांनी दिलेल्या फिडिंगवर मला निर्णय करायचा नव्हता आणि माझ्याकडे त्यातलं विशेष ज्ञान नाही. मी पहिला फोन उचलला आणि डॉक्टर दीपक सावंत यांना लावला. त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्या कामावर आम्ही मुंबई उपनगरामध्ये काम सुरू केलंय. आणि मी तुम्हाला सांगतो, आज असलेला कुपोषित बालकांचा टक्केवारी मुंबई उपनगरातली पुढच्या 4 वर्षात 0 पर्यंत किंवा कमी आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हे मार्गदर्शन आम्हाला डॉक्टर दीपक सावंतांचं आपल्याला लक्षात येत नाही. आणि मग काही गोष्टी आता मला बोलता नाही येणार तुम्ही सांगितलेल्या. आणि आपल्यापैकी कोणाचा हा गैरसमज असेल ना, जो माझा होता, की तो आदिवासी पाडे आरेमध्ये, संजय गांधी उद्यानामध्ये किंवा काही अति पिछडलेल्या, नाही मी मुंबई उपनगराचंच बोलतोय, झोपडपट्ट्यांमध्येच अशी अवस्था आहे, तर तुमचा गैरसमज आहे. वजनाने कमी आणि न्यूट्रिशनने किंवा ज्याला पॅरामीटर्स असतात बालकाची, त्यात कुपोषित बालकं ही 5 स्टार हॉस्पिटलमध्ये सुद्धा जन्माला येत आहेत. दुर्दैव आहे. आणि मला हे आय ओपनिंग सगळी माहिती मला डॉक्टर दीपक सावंत यांनी दिली. आणि त्यातही याचा उल्लेख मी मुद्दाहून करतो, विषयांतर झालं तरी विनीत माफ करा. त्याचं कारण जे आहे हे आपल्याला सगळ्यांनाच त्याच्यावर तोडगा काढायला लागेल. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, श्रीमंत घरातल्या सुद्धा आमच्या भगिनी यांच्या सेवनाचा दर, सेवनाचे प्रकार आणि असलेल्या व्याधी आणि असलेले दुर्दैवाने धूम्रपानासहित बरेचसे प्रकार टाळले पाहिजेत मित्रांनो. आपल्याला ते त्या बालकावर येत आहेत आणि हे दर रपवले जातात. मी मंत्री म्हणून जाणीवपूर्वक बोलतोय. त्या 5 स्टार हॉटेलमधल्या, नर्सिंग होममधले त्या बालकांचे आकडे समोर येत नाहीत. ते आले तर हा दर अजून जास्त आहे. कारण हा फक्त कलेक्टेड सरकारी किंवा महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमधला आहे. या इतक्या सगळ्या समस्यांवर काम करण्याचं आम्ही सगळे मंडळींनी ठरवलंय, महायुतीने ठरवलंय. देवेंद्र फडणवीसजी असो, एकनाथ शिंदेजी असो, अजितदादा पवार असो, आम्ही असो. कारण आम्ही सगळी मंडळी संवेदनशील मनाने काम करणार आहोत. मी मतांसाठी नाही सांगत आहे तुम्हाला, आता विषयच नव्हता. पण या सगळ्या गोष्टींनी आपल्याला दिवाळी आणि येणारं वर्ष साजरं केलं पाहिजे. त्यात थोडा प्रचार प्रसार केला पाहिजे.
त्यात आजूबाजूच्याला बघितलं पाहिजे, अरे तू तर नाही ना, तुझं तर नाही ना, तुझ्या घरात तर नाही ना. आणि समाजानेच उभी करायची जबाबदारी आहे. आणि म्हणून अशा पद्धतीच्या कामाला आमचं बळ म्हणजे तुमचा आशीर्वाद आहे. आणि म्हणून आम्ही तुमच्या सगळ्यांसमोर नेहमी येऊन नतमस्तक होत असतो, तुमचा आशीर्वाद घेत असतो. डॉक्टर दीपक सावंत हे माझे वरिष्ठ पण आहेत आणि मला आनंद आहे की ते मार्गदर्शक तर आहेच, पण माझे मतदार पण आहेत. आणि त्यामुळे त्यांनी मेसेज पाठवल्यावर मतदार राजा हा राजाच असतो. त्यामुळे मी म्हटलं मी येतो, मी सेवक आहे आणि पार्ल्यातल्या सगळ्या मंडळींना भेटायला मिळेल आणि दवणेजी तुम्हाला भेटायला मिळेल, त्यापेक्षा अजून काय आहे. कळीचे निर्माल्य का व्हावे, या भावनांचा जो तुमचा शाब्दिक भावनांचा जो खेळ आहे त्याचे मालक आहात तुम्ही. आणि त्यामुळे सांस्कृतिक कार्यालय मंत्रालयाकडनं तुम्हाला सगळ्यांना आणि माझ्याकडून सुद्धा, आणि थोडा स्वार्थी आहे मी त्यामुळे महायुती आणि भाजपकडून सुद्धा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.